पुण्याच्या शनिवार वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या एका गजबजलेल्या गल्लीत सुनीताचा वडापाव नावाचा छोटासा पण स्वच्छ स्टॉल होता. पुण्याची मिसळ जितकी प्रसिद्ध तितकाच सुनीताचा वडापाव त्या भागात लोकप्रिय होता. मी तिथे 600 रुपये रोजावर कामाला होतो. माझं काम होतं बटाटे उकडणं, बेसन भिजवणं आणि आलेल्या गिऱ्हाईकांना गरमगरम वडे वाढणं. सुनीता दिसायला करारी, मध्यम बांध्याची आणि धारदार नाकाडोळ्यांची. तिचे पती वारल्यापासून तिने कोणासमोर हात न पसरता हा व्यवसाय स्वतःच्या हिमतीवर उभा केला होता. ती जास्त बोलायची नाही, पण तिचे डोळे खूप काही सांगून जायचे. मी तिचा केवळ नोकर नव्हतो, तर हळूहळू तिचा आधार बनलो होतो. पुण्यातला पाऊस म्हणजे लहरी. कधी अचानक येईल सांगता यायचं नाही. त्या दिवशी रात्री 10 वाजले होते. शनिवार पेठेतील रस्ते सामसूम होत होते. आम्ही स्टॉल आवरला होता. सुनीताच्या चाळीपर्यंत जायला 15 मिनिट लागायची. वाटेत मुसळधार पाऊस सुरू झाला. माझ्याकडे एक मोठी काळी छत्री होती. आम्ही दोघेही त्या एकाच छत्रीखाली होतो. चालताना पाण्याचे थेंब अंगावर उडत होते आणि गार वारा सुटला होता. छत्री लहान असल्याने आमचे खांदे एकमेकांना वारंवार भिडत होते. तिच्या अंगाला येणारा तो वाफाळलेल्या बटाट्याचा आणि लसणीच्या चटणीचा उग्रपण हवाहवासा वाटणारा वास मला वेड लावत होता. तिच्या खोलीवर पोहोचलो तेव्हा ती पूर्ण भिजली होती. आत ये, पाऊस थांबला की जा, तिने हळू आवाजात म्हटलं. मी आत गेलो. अचानक पुण्यातलं लोडशेडिंग सुरू झालं आणि लाईट गेली. संपूर्ण खोलीत काळोख पसरला. खिडकीवर पावसाच्या थेंबांचा तडतडाट होत होता. त्या अंधारात आमचे श्वास एकमेकांना ऐकू येत होते. एका अनामिक ओढीने आम्ही जवळ आलो. इतक्या वर्षांचं तिचं एकाकीपण आणि माझा संघर्ष त्या रात्री एका मिठीत विरघळून गेला. पण नियती खिडकीबाहेर राकाच्या रूपाने कॅमेरा घेऊन दबा धरून बसली आहे, याची आम्हाला पुष्टशीही कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी दुपारी सदाशिव पेठेत नेहमीसारखी गर्दी होती. सुनीता कढईत वडे तळत होती, पण तिचे हात आज थोडे थरथरत होते. तितक्यात तिथे राका आला. राका म्हणजे त्या भागातला हक्का वसूल करणारा आणि राजकारण्यांचा उजवा हात समजला जाणारा गुण. त्याने त्याच्या बुलेटची चावी फिरवत सुनीताकडे पाहिलं आणि कुत्सितपणे हसून स्वतःचा मोबाईल तिच्यासमोर धरला. मोबाईलच्या स्क्रीनवर काल रात्रीचे आमचे खाजगी फोटो होते. सुनीताच्या हातातली झारी तेलात पडता पडता वाचली. तिचा चेहरा पांढरा फटक पडला. काय ग सुनीता? पुण्याचा वडापाव तिखट असतो माहिती होतं, पण तुझी चटणी इतकी चविष्ट असेल असं वाटलं नव्हतं, राका मोठ्याने हसून म्हणाला. काय हवंय तुला? सुनीता कसाबसा आवाज काढून म्हणाली. 5 लाख रुपये. उद्या रात्री 10 वाजेपर्यंत. जर पैसे मिळाले नाहीत, तर हे फोटो तुझ्या चाळीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आणि फेसबुकवर पुणेरी मसाला म्हणून व्हायरल होतील. तुझ्या मेलेल्या नव्याची अब्रू पार मुळामुठा नदीत धुवून निघेल, राकाने धमकी दिली आणि तिथून निघून गेला. मी पूर्णपणे खचलो होतो. मला वाटलं आता सगळं संपलं. पण सुनीता हरली नव्हती. तो जर गुंड आहे, तर मी पण पुण्याची मुलगी आहे. त्याला धडा शिकवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, ती जिद्दीने म्हणाली. आम्ही ठरवलं की हे गुपचूप सहन करण्यापेक्षा त्याला त्याच्या जाळ्यात ओढायचं. आम्ही एक गेम प्लॅन तयार केला. मी राकाला फोन केला. भाऊ, सुनीताने सोन्याचे दागिने गहाण ठेवून पैसे जमवले आहेत. पण तिला खूप भीती वाटते. तिला वाटतंय की कुणीतरी पाहतंय. तुम्ही मुळशी रोडवरच्या त्या जुन्या पडक्या गोदामात या, तिथे मी गुपचूप पैसे आणून देतो. तिथे कुणीच नसतं. राका पैशांच्या हवेपोटी तयार झाला. त्याला वाटलं सुनीता आणि मी त्याच्या तावडीत पूर्णपणे अडकलो आहोत. तो त्याच्या एका साथीदाराला घेऊन तिथे पोहोचला. त्याने त्याच्या पंटरला बाहेर पहारा द्यायला सांगितला आणि तो स्वतः मगरुरीत आत शिरला. गोदामात अंधार होता. राका आत आला आणि ओरडला, ए पोरग्या, कुठे मेलास? पैसे काढ लवकर. माझ्याकडे वेळ नाहीये. मी समोर आलो. माझ्या हातात कापडी पिशवी होती. हे घ्या पैसे,
पण आधी फोटो डिलीट करा आणि त्याचा बॅकअप पण काढून टाका. राकाने हसून मोबाईल काढला आणि फोटो डिलीट करण्याचं नाटक केलं. त्याच वेळी मागून एक सावली वेगाने पुढे आली. ती सुनीता होती. तिच्या हातात वडापाव तळायची मोठी लोखंडी झारी होती. तिने ती झारी मुद्दाम गरम कोळशावर ठेवून आणली होती. तिने ती धगधगती झारी थेट राकाच्या हातावर मारली, ज्या हाताने त्याने मोबाईल धरला होता. राका वेदनेने ओरडला, "आई ग!" आणि त्याचा मोबाईल खाली पडला. मी चपळाईने तो मोबाईल उचलला. राकाने सुरा काढला, पण त्याला माहीत नव्हतं की आम्ही आधीच पुण्याच्या सायबर क्राईम सेलच्या एका ओळखीच्या इन्स्पेक्टरला सगळं सांगितलं होतं. राका जेव्हा मदतीसाठी ओरडला, तेव्हा त्याचा बाहेरचा पंटर त्याला वाचवायला आलाच नाही. का? कारण तो पंटर प्रत्यक्षात माझा गाववाला निघाला होता. त्याला राकाने खूप त्रास दिला होता आणि मी त्याला आधीच विश्वासात घेऊन राकाच्या विरोधात केलं होतं. पोलीस इन्स्पेक्टर आत आले. मी राकाचा मोबाईल त्यांच्या स्वाधीन केला. "साहेब, यात फक्त आमचे फोटो नाहीत, तर राकाने पुण्यातील अशा अनेक गरजू स्त्रियांना ब्लॅकमेल केल्याचे पुरावे आणि त्याचे हप्ता वसुलीचे रेकॉर्ड्स आहेत," मी म्हणालो. राकाचा खेळ कायमचा संपला. राकावर मोक्का लागला आणि तो कायमचा आत गेला. पुण्याच्या त्या गल्लीत पुन्हा शांतता पसरली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुन्हा स्टॉलवर होतो. पाऊस थांबला होता आणि कोवळं ऊन पडलं होतं. सुनीताने कढईत वडा टाकला. तेलाचा चस आवाज आला. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आता एक वेगळाच आत्मविश्वास होता. "आजपासून तू माझा नोकर नाहीस. आता आपण अर्धेर्धे पार्टनर आहोत," ती हळूच म्हणाली. मी हसलो आणि म्हणालो, "पार्टनर तर आपण त्याच पावसाळ्याच्या रात्री झालो होतो सुनीता, आज फक्त त्यावर शिक्कामोर्तब झालं." शनिवार वाड्याकडे जाणारे पर्यटक वडापावची वाट पाहत उभे होते, पण त्यांना माहीत नव्हतं की त्या चविष्ट वड्यांच्या चवीमागे किती मोठं पुणेरी वादळ आम्ही शंभून आलो होतो.